नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद सुर्वे। मराठी व्याकरणाच्या संदर्भात आपण ज्या वेळेस व्हिडिओ घेतो, चर्चा करतो आणि त्या प्रकरणाचं विश्लेषण करतो, तेव्हा तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल, तुमच्या घरामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला जर परिवर्तन घडवून आणायचं असेल, तर मित्र हो, मराठी हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो। त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क जर घ्यायचे असतील तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं फार गरजेचं आहे। कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं प्रकरण आणि त्या संदर्भात घेतलेली चर्चा, त्याचं विश्लेषण आणि केलेल्या उदाहरणाची चर्चा हे आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून आपण शब्दांच्या जाती या प्रकरणाला सुरुवात केली आणि ती सुरुवात करत असताना नामापासून आपण सुरुवात केलेली आहे। ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। आता आपण येऊया नामाच्या दुसऱ्या प्रकाराकडे आणि तो प्रकार म्हणजे विशेष नाम। कोणता? विशेष नाम। तर बघूया विशेष नाम। आता या ठिकाणी विशेष नाम अभ्यासत असताना मित्र हो लक्षात घ्या, विशेष नाम म्हणजे नेमकं कोणतं नाम? तर आपण पाहिलं सामान्य नाम समजून घेत असताना सामान्य नाम हे जातीवाचक असतात। तर पहिलेच मी तुम्हाला सांगतो, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात। कसे असतात? व्यक्तिवाचक असतात। म्हणजे त्याच्यासारखा दुसरा नाही, तो विशेष आहे, हे लक्षात ठेवायचं। म्हणूनच म्हणतो, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून विशेष म्हणजे वस्तू पदार्थ प्राण्याचा बोध केला जातो, त्याला या ठिकाणी विशेष नाम असे म्हणतात। मग या ठिकाणी जातीचा बोध होत नाही, जातीचा बोध न होता विशिष्ट वस्तू पदार्थ व प्राणी यांचा बोध केला जातो। लक्षात घ्या, विशिष्ट वस्तू पदार्थ व प्राणी यांचा बोध केला जातो आणि ज्या वेळेस अशा प्रकारचा बोध होतो आणि त्याच्यासारखं तेच असते, एकमेव असते, अशा गोष्टीलाच विशेष नाम असं म्हणायचं। कारण ती असतात व्यक्तिवाचक। कशी असतात? व्यक्तिवाचक। तर त्याची आपण आता या ठिकाणी उदाहरणं घेऊया आणि समजून घेऊया। मित्रो, उदाहरणच घ्यायचं झालं तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, जर मी तुम्हाला उदाहरण म्हटलं महासागर, महासागर सांगा रे मित्रो, हे कोणतं नाम असू शकते? एखादा व्यक्ती म्हणाल की विशेष नामाच्या खाली लिहिलं म्हणजे ते काय झालं? महा, मोठा, सागर, अरे बापरे, विशेष नाम तर नाही। या ठिकाणी मी जर म्हटलं हिंदी महासागर तर ते होईल विशेष नाम। काय होईल? विशेष नाम। दुसरी गोष्ट, बरेच वेळ आपण शब्द प्रयोग करतो पाटील। पाटील हा शब्द केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येतो पाटील म्हणजे एका जातीचा अर्थबोध होतो, पण जातीचा अर्थबोध होत नाही। ज्या वेळेस पदाला नावं दिली जातात त्या वेळेस लक्षात घ्यायचं, ती विशेष नामं असतात। या ठिकाणी राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल, लक्षात घ्या, ताजमहल असेल, त्यानंतर बीबी का मकबरा असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, हे शब्द ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस ते एकाच गोष्टीचा अर्थबोध करतात आणि त्यासारखी दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। म्हणजे ते जातीचा उल्लेख करत नाही, समान गुणधर्म त्याच्यात दिसत नाही, गुणधर्म एकच दिसतो आणि तो एकच गुणधर्म दिसतो, म्हणूनच त्याला विशेष नाम असं म्हणायचं। कारण या ठिकाणी स्पष्ट केलंय, जातीचा बोध न होता, जातीचा बोध करत नाही। उदाहरण घेऊया आपण, हिंदी महासागर। हिंदी महासागर म्हणत असताना या ठिकाणी हिंदी महासागर म्हणजे एकाच गोष्टीचा अर्थबोध करते। इथं जर तुम्ही महासागर म्हटलं तर मग मात्र महासागरासारखे महासागर अनेक असू शकतात, तो समान गुणधर्म झाला। समुद्र असेल, नदी असेल, सागर असेल, सागर स्पेशल एखाद्या व्यक्तीचं नाव जर घेतलं, सागर शाळेत जातो तर ते विशेष नाम, आणि नुसतं सागर घेतलं तर ते सामान्य नाम। लक्षात घ्या, इथे महासागर हा शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो आहे सामान्य नाम, परंतु हिंदी महासागर जेव्हा म्हणतो तो आहे विशेष नाम। कोणतं नाम? विशेष नाम। नंतर पाटील, मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे, ज्यावेळेस पाटील म्हणजे आपण म्हणतोय आपल्या नावाच्या मागे पाटील लावतोय, XYZ पाटील, पण तो पाटील म्हणजे जातीवाचक शब्द नव्हे, तर पाटील म्हणजे ही पदवी आहे। मग पदवी या शब्दाला किंवा पदाला दिलेली जी नावं असतात ती विशेष नाम असतात। कशी असतात? विशेष नाम असतात। नंतर राज्यपाल आहे, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल आहे, मग प्रत्येक राज्यामध्ये आहे म्हणजे तो जातीचा बोध करतो का? तर नाही, पदाचा अर्थबोध करतो, म्हणून त्याला विशेष नाम म्हणायचं। मुख्यमंत्री, प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री असतो, मग तिथे सुद्धा
पदाला दिलेलं नाव आहे म्हणून ते काय म्हणायचं, विशेष नाम. इथे ताजमहल जे जगामध्ये आश्चर्य आहे त्यामध्ये भारतातलं ताजमहल हे एक आश्चर्य आहे. मग या ठिकाणी आश्चर्यात आपलं एक आश्चर्य, 7 आश्चर्य आहेत, त्या आश्चर्यामध्ये ताजमहल हे एक आश्चर्य, म्हणजे हे विशेष नाम आहे. नंतर बीबी का मकबरा जी ताजमहलचीच प्रतिकृती आहे त्याला आपण या ठिकाणी विशेष नाम म्हणूया. नंतर भारत आहे, मग ते एखाद्या व्यक्तीचं नाव असलं तरीही चालेल. मित्र इथे लक्षात घ्या, जर मी असं म्हटलं असतं गंगा, गंगा हे एका स्त्रीचं नाव आहे, स्त्रीचे नाव, आणि गंगा हे एका नदीचं नाव आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस गंगा गंगा म्हणतो तेव्हा हे दोन्ही शब्द विशेष नाम दर्शवतात. काय दर्शवतात? विशेष नाम, दोन्ही शब्द. पण जर नदी म्हटलं तर नदी मात्र समान गुणधर्म दर्शवते, आणि समान गुणधर्म दर्शवणारी नामं ही नेहमीसाठी सामान्य नाम असतात. कशी असतात? सामान्य नाम असतात. नंतर आहे स्त्रीचं नाव, स्त्री म्हटलं तर समान गुणधर्म दर्शवते, ते होईल सामान्य नाम. परंतु गंगा म्हटलं, माझ्या शेजारी गंगा राहते म्हणजे ते विशेष नाम. नंतर पुन्हा गंगा नदी, तर नदी म्हटलं तर ते सामान्य नाम, परंतु गंगा म्हटल्याच्या नंतर ते विशेष नाम. हे लक्षात ठेवायचं. विशेष नाम लक्षात आलं असेल तुमच्या. तुमची स्वतःची नावं, गावाची नावं, शहराची नावं, पदाला दिलेली नावं, एखाद्या गोष्टीला दिलेली उपाधी, हे सगळेच्या सगळे विशेष नाम असतात, ते सामान्य नाम नसतात. हे लक्षात ठेवा. एका वर्गामध्ये समजा गृहीत धरा की सूरज नावाचे 5 विद्यार्थी आहेत आणि 500 विद्यार्थी मिळून ती पूर्ण शाळा 500 विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये 5 विद्यार्थी असे आहेत 5वी ते 10वी पर्यंत की ज्याचं नाव सूरज आहे. मग याचा अर्थ ग्राउंडला बसवल्याच्या नंतर सूरज उभा राहा असं म्हटल्याच्या नंतर 5वी वर्गातल्या म्हटलं का 10व्या वर्गातल्याला म्हटलं हे नाही आहे, परंतु सूरज नावाचे जेवढे विद्यार्थी उभे राहतील ते सर्वच्या सर्व आहे. पण तिथेच जर तुम्ही म्हटलं की आमच्या शाळेमध्ये 5 सूरज आहेत, आता इथे सूरज हा जो शब्द आहे, हा शब्द स्पेशल जर घेतला तर तो विशेष नाम. काय? विशेष नाम. पण ज्या वेळेस त्याच्या समोर 5 हा अंक तुम्ही लावाल म्हणजे तो या ठिकाणी काय दर्शवतो मित्र? एकापेक्षा अधिकांची संख्या, म्हणजेच तो झाला समान गुणधर्म. म्हणजेच 5 सूरज जेव्हा म्हणाल तेव्हा या दोन्ही मिळून याला म्हणता येईल सामान्य नाम. काय म्हणता येईल? सामान्य नाम. लक्षात घ्या, सामान्य नाम ही जातीवाचक असतात, समान गुणधर्म दर्शवतात. विशेष नाम हा त्याच्यामध्ये असलेलाच गुण दर्शवतो, म्हणून सामान्य नामाचं अनेक वचन होते पण विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. ही एक लक्षात ठेवायचं. विशेष नामाचं हे अनेक वचन होत नसते, सामान्य नामाचं मात्र अनेक वचन होते. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे जाऊया, पुढचा प्रकार पाहूया. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम. आता भाववाचक नाम कशाला म्हणतात बघा, याच्यामध्येच आलाय भाव, गुण किंवा धर्म. ह्या जर गोष्टी दर्शवल्या जात असतील तर त्या वस्तू पदार्थ प्राण्याला या ठिकाणी भाववाचक नाम असं म्हणलं जातं. मग इथं लक्षात घ्या, ज्या नामाने जातीचाही बोध होत नाही, गुणाचाही धर्माचाही बोध होत नाही, तर त्यामध्ये दडलेला भाव, गुण किंवा धर्म हाच फक्त दर्शवला जात असेल तर त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. काय म्हणतो? भाववाचक नाम असं म्हणतो. मग लक्षात घ्या, भाववाचक नाम ही कशी असतात तर भाववाचक नाम समजून घेण्यासाठी इथं आपण उदाहरण घेऊया. जसं इथं आपण म्हणत असेल हास्य, चोरी, गुलामी, सौंदर्य, दांडगाई, वकिली. मित्र लक्ष घ्या, हास्य, चोरी, गुलामी, सौंदर्य, दांडगाई, वकिली हे जे शब्द आहेत हे शब्द कसे दर्शवल्या जातात तर लक्षात घ्या, या ठिकाणी हे शब्द दर्शवत असताना आपण इथं काय म्हटलं? हास्य. हसण्याची क्रिया जरी असली, कारण ते काय क्रियावाचक शब्द असले तरी त्या ठिकाणी मात्र क्रिया दर्शवणारे शब्द असले तरी त्यामधला फक्त भाव किंवा गुणधर्म दर्शवतात. म्हणूनच या भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? धर्मवाचक नाम. म्हणजे ज्यामध्ये भाव पण असतो
गुण दर्शवला जातो आणि त्याचा धर्म दर्शवला जातो. हसण्याचा गुण आहे, तो त्याचा धर्म आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यातली आलेली भावना असेल, यालाच आपण या ठिकाणी भाववाचक नाम असं म्हणतो. काय म्हणतो? भाववाचक नाम म्हणतो. आणि त्यालाच या ठिकाणी धर्मवाचक नाम असे म्हटले जाते. हे लक्षात घ्या. मग हास्य, चोरी, गुलामी, सौंदर्य, दांडगाई आणि वकिली हे जे शब्द आहेत, हे शब्द त्याच्या गुणाला, त्याच्या भावाला आणि त्याच्या धर्माला दिलेली नावं आहेत. म्हणूनच त्याचं नाव पडलंय भाववाचक नाम. आता भाववाचक नाम आपली कळत तयार होतात कशी, तर लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेस वाक्याच्या सामान्य नाम आणि विशेष नामाला य असेल, त्व असेल, पण असेल, पणा असेल, की असेल, वा असेल, व असेल, आई असेल, पा, त्यानंतर ता असेल, हे अक्षर जोडल्याच्या नंतर सामान्य नाम आणि विशेष नामाचं मात्र भाववाचक नाम होते. य, त्व, पण, पणा, की, वा, ई, गिरी, आई आणि ता. लक्षात घ्या. आणि एक ई. बघा, य, त्व, पण, पणा, की, वा, व, आई, ता, ई या ठिकाणी हे शब्द आल्याच्या नंतर सामान्य नामाचं आणि विशेष नामाचं भाववाचक नाम होते. लक्षात घ्या. मग आपण ते समजून घेऊया नेमके कशाचे होतात, तर पाहूया आपण. इथे घेऊया आपण सामान्य नाम व विशेष नाम. इथे घेऊया आपण प्रत्यय. इथे घेऊया आपण भाववाचक नाम किंवा नामे. ओके. आता बघा, मी असं म्हणतो, इथं य लागला आणि इथं मधुर हा शब्द जर असेल तर या शब्दाचं माधुर्य असं होते. काय होते? माधुर्य, सौंदर्य, औदार्य, कौर्य, शौर्य. पण मौर्य हा शब्द येणार नाही. मौर्य नावाचं एक वंश होतं, म्हणजे घराणं होतं, तर मौर्य हा शब्द येणार नाही. हे लक्षात ठेवा. मधुर हा या शब्दापासून माधुर्य तयार झाला, सुंदर या शब्दापासून सुंदर हा शब्द झाला, उदार पासून औदार्य हा शब्द झाला, क्रूर पासून कौर्य झाला आणि शूर पासून शौर्य झाला. लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचे जेव्हा शब्द येतात तेव्हा या शब्दांना आपण म्हणतो भाववाचक नामे. आता इकडे घेऊया आपण, इथं त्व म्हणूया आपण. जड या शब्दाला त्व जर जोडलं तर ते येते जडत्व. काय ते? जडत्व. नंतर येते मित्रत्व. लक्षात घ्या. शत्रुत्व, कर्तृत्व. अशा प्रकारचे ज्यावेळेस शब्द येतात त्यावेळेस लक्षात घ्यायचं, याला त्व लागला म्हणजे जड या शब्दाला त्व, मित्र या शब्दाला त्व, शत्रू या शब्दाला त्व, कर्तृ या शब्दाला कर्तव्य, या शब्दाला कर्तृत्व हा शब्द. म्हणजेच या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की त्व हा प्रत्यय जोडल्याच्या नंतर इकडे असलेल्या सामान्य नामाचं इथे भाववाचक नाम तयार झालंय. काय झालं? सामान्य नामाचं भाववाचक नाम. लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. पण किंवा पणा. इथे घेऊया चांगला, तर इथे येईल चांगुलपणा. मोठे पण, लहान पण, माणूस पण, या पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी आपण मित्र हो घेऊ शकतो. तर बघा, पुढे जाऊया आपण. यत्व, पण, पणा, की. इथे घेऊया माणूस. काय येईल मित्र इथं? माणुसकी, आपुलकी, भावकी. जेव्हा हे शब्द येतात तेव्हा की प्रत्यय लागून येतात तेव्हा ते होतात भाववाचक नाम. यत्व, पणा, की, ई. श्रीमंत या शब्दाला ई प्रत्यय लागला तर तो होतो श्रीमंती. गरिबी, वकिली. लक्षात घ्या. नंतर पुढे जाऊया आपण.
यत्व पण पणा की ई ता. नम्र या शब्दाला लावूया आपण नम्रता, समता, बंधुता. लक्षात घ्या. नंतर पुढे जाऊया आपण. वा, गोड या शब्दाला लावूया आपण गोडवा, गारवा, ओलावा. नंतर आई, दांडगा. काय होईल? दांडगाई, खोदाई, धुलाई. आता घेऊया आपण गिरी हा शब्द. कोणता शब्द मित्रो? गिरी हा शब्द. आणि गिरी शब्द घेऊया मित्रो या ठिकाणी आपण हे थोडस कमी करूया. गिरी इथे घेऊया दादा, दादा गिरी, फसवे गिरी, महंत गिरी आणि गुलामगिरी. बघा लक्ष द्या, या ठिकाणी येणारे हे जे शब्द आहेत, हे शब्द जेव्हा जेव्हा आपण पाहतो की हे प्रत्यय लागल्याच्या नंतर या ठिकाणी जे सामान्य नाम आणि त्यासोबतच असलेले जे विशेष नाम आहेत, या विशेष नामाचंच या ठिकाणी भाववाचक नाम होताना दिसते. काय दिसते? भाववाचक नाम होताना दिसते. आता हे जे शब्द आहेत मित्रो, हे शब्द जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मधुर या शब्दाला य प्रत्यय लागल्याचा तो झाला माधुर्य. तशाच प्रकारचे शब्द पुढे आपल्याला दिसतात. जड या शब्दाला तो प्रत्यय लागला तो झाला जडत्व, मित्रत्व, शत्रुत्व, कर्तृत्व. नंतर हे चांगला, चांगल्याचं झाला पणा लावल्याच्या नंतर चांगुलपणा, मोठेपण, लहानपण. नंतर पुढे पाहतो आपण माणूस या शब्दाला लागला की, ते झाला माणुसकी, आपुलकी, भाऊकी. त्यानंतर ज्याला श्रीमंत या शब्दाला आपण जोडला ई प्रत्यय, तो झाला श्रीमंती. त्यानंतर गरिबी, वकिली. त्यानंतर आपण पाहतो इथं नम्र या शब्दाला ता प्रत्यय लावला, तो झाला नम्रता, समता, बंधुता. तशाच प्रकारे गोड या शब्दाला वा जोडल्याच्या नंतर तो झाला गोडवा, गारवा, ओलावा. तशाच प्रकारे दांडगा या शब्दाला आई हा प्रत्यय लावला, तो झाला दांडगाई, खोदाई, धुलाई या पद्धतीचं. आणि इथं गिरी प्रत्यय लावल्याच्या नंतर दादा या शब्दाचं झालं दादागिरी, भस्वेगिरी, महंतगिरी, गुलामगिरी. हे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतात त्यावेळेस मित्र ते भाव दर्शवतात आणि त्यालाच आपण भाववाचक नाम असं म्हणतो. त्या संदर्भात आपण दोन उदाहरणं घेऊया आणि पुढे जाऊया. तर बघा, उदाहरण घेऊया त्या संदर्भात असं आपण म्हणूया, शिवरायांच्या शौर्याने मोगल भयभीत झाले. शिवरायांच्या शौर्याने मोगल काय झाले? भयभीत झाले. दुसरं उदाहरण घेऊया, राजाची दादागिरी खूपच वाढली. आता इथे हे दोन वाक्य समजून घेत असताना एक लक्षात ठेवा, शिवरायांच्या शौर्याने मोगल भयभीत झाले. कोणता शब्द आला रे मित्रो? भाव दर्शवणारा. तर तुम्हाला सरळ येते या ठिकाणी वाक्यामध्ये आलेला भाववाचक नाम ओळखा. ते म्हणजे कोणतं? तर या ठिकाणी आलं शौर्याने. म्हणजे शौर्याने या शब्दामध्ये निव्वळ भाव, त्याचा जो धर्म आहे तो धर्म म्हणजेच त्याचा गुण या ठिकाणी दर्शवलेला आहे. मग शिवरायांच्या शौर्याने मोगल भयभीत झाले. लक्षात घ्या, एकदा दिलेर खान घोड्याला पाणी पाजण्यासाठी नदीवर घेऊन गेला आणि तो पाणी पिताना घोडा मात्र मधात दचकला आणि नंतर पाणी पितच नव्हता. तर काय झालं? शिवरायांचा छावा छत्रपती संभाजीराजा, त्याचा हा उल्लेख करत असताना दिलेर खान घोड्याला म्हणतो, कही इन्हें संभा तो नजर नहीं आ रहा है. आणि खरोखर घोडा दचकायला लागला, पाणी न प्यायला लागला. म्हणजे दिलेर खानच्या तोंडून आलेलं वाक्य हे कदाचित घोड्याला सुद्धा दहशत निर्माण करणारं आहे की काय, अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी दिसायला लागतं. म्हणजे दिलेर खानच्या मनात तर धमकी होतीच, धडकी भरलेलीच होती, पण त्यासोबत घोड्याला सुद्धा उद्देशून तो म्हणता, कही इन्हें संभा तो नजर नहीं आ रहा है. इथे सुद्धा
शिवरायांच्या शौर्याने मोगल भयभीत झाले हा शब्द प्रयोग करत असताना त्यातून फक्त आपण भाव आणि भावना ही व्यक्त केली जाते. अशाच नामाला आपण या ठिकाणी भाववाचक नाम असं म्हणतो. काय म्हणतो? भाववाचक नाम असे म्हणतो. नंबर 2, राजाची दादागिरी खूपच वाढली. एखादा राजा नावाचा मुलगा आणि तो मात्र जिम मारतो, पैलवानकी करतो आणि गावामध्ये लहान लहान मुलावर आणि माणसावर दादागिरी करताना दिसतो आणि आपण सहजपणे उच्चारतो की राजाची दादागिरी खूपच वाढली. दादागिरी हा जो शब्द आहे हा शब्द काय दर्शवतो तर त्याच्यामध्ये दडलेला भाव असेल, गुण असेल किंवा धर्म असेल, अशा तिन्ही गोष्टीचा अर्थबोध करणारा हा शब्द आपल्याला दर्शवतो. म्हणूनच अशा नामाला आपण काय म्हणतो मित्र? भाववाचक नाम असे म्हणतो. काय म्हणतो? भाववाचक नाम असं म्हणतो. आणि भाववाचक नामाच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की सामान्य नाम आणि विशेष नामाचं हे भाववाचक नाम होते. भाववाचक नाम ही कधीच अनेक वचनी नसतात. काय? अनेक वचनी नसतात. लक्षात घ्या, याचं अनेक वचन होत नाही. जसं विशेष नामाचं अनेक वचन होत नाही तसं भाववाचक नामाचं सुद्धा अनेक वचन होत नाही. फक्त होते ते सामान्य नामाचं. आणि सामान्य नामामध्ये सुद्धा कोणाचं होते तर ते होते समूहवाचक नामाचं. पदार्थवाचकाचं होत नाही. कारण पदार्थवाचकाचं मला सांगा, रॉकेल या शब्दाचं अनेक वचनी रूप कसं होईल? तांबे या शब्दाचं कसं होईल? चांदी या शब्दाचं कसं होईल? अस्थि या शब्दाचं कसं होईल? रस्ता या शब्दाचं होऊ शकते. रस्ताचं रस्ते होते. परंतु या ठिकाणी बाकीचे जे काही शब्द आहेत त्या शब्दाचं मात्र होत नाही. म्हणून या ठिकाणी आपण गृहीत धरायचंय की सामान्य नामाचंच अनेक वचन होते, पण त्यामध्ये पदार्थवाचक काही असे नाम आहेत त्यांचं होत नाहीये. तर आपण पुढे जाऊया आणि नामांचं इतर कार्य आपण बघूया मित्र. तर पहा, नामाचे इतर कार्य. आता नामाचं इतर कार्य म्हणजे काय तर आपण सरळ सरळ सांगितलं की सामान्य नामाचं अनेक वचन होते, विशेष नामाचं होत नाही, भाववाचक नामाचं होत नाही. मग इथे आपल्याला घेत असताना उदाहरण घ्यायचंय की या ठिकाणी बघूया आपण. पहिला, विशेष नामाचे सामान्य नाम. विशेष नामाचं काय? सामान्य नाम आहे. मग विशेष नामाचं सामान्य नाम करत असताना उदाहरण घेऊ त्या संदर्भात. बघा, तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे. तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे. नंबर 2, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत. काय? सुदामा नकोत, भीम हवेत. लक्षात घ्या, विशेष नामाचं सामान्य नाम, विशेष नामाचं अनेक वचन होत नाही पण सामान्य नाम होते का ते पाहण्यासाठी आपण घेतलं नामाचे इतर कार्य. इतर कार्यामध्ये आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी समजून घेत असताना आपल्याला पाहायचंय इथे की याचं होते का तर बघूया आपण. तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे. या वाक्यामध्ये कुंभकर्ण हा जो शब्द आहे हा शब्द आपण कोणासाठी घेतो मित्र? कुंभकर्ण नावाचा झोपाळू असलेला तो राक्षस, म्हणजेच म्हटल्या जातं 6 महिने झोपत होता आणि 6 महिने जागत होता, अशी एक आख्यायिका त्याच्या संदर्भात सांगितली जाते. तो म्हणजे कुंभकर्ण. आणि कुंभकर्ण म्हणजे कोण तर झोपाळू मनुष्य. कोण? झोपाळू मनुष्य. असा शब्द प्रयोग आजच्या काळामध्ये आपण करतो. मग कुंभकर्ण म्हणजे पेगू, तो म्हणजे कुंभकर्णच नव्हे तर तुमचा मुलगा, म्हणजेच या ठिकाणी कोणासाठी आपण वापरलं ते? मुलासाठी. कोणासाठी? मुलासाठी. म्हणजेच कुंभकर्ण हा शब्द मुलासाठी वापरला. मुलासाठी जर ती गोष्ट वापरली जात असेल तर कुंभकर्णाचा झोपण्याचा जो गुणधर्म आहे तो कुंभकर्णापुरता मर्यादित राहिलेला नाही. मग काय झाला? तो विद्यार्थ्यापर्यंत गेला. म्हणजे कुंभकर्णाचा जो गुण आहे तो गुण विद्यार्थ्यापर्यंत जात असेल तर तो झाला समान गुणधर्म. काय झाला? समान गुणधर्म. आणि ज्यावेळेस समान गुणधर्म आपल्याला दर्शवला जातो त्यावेळेस त्या नामाला आपण सामान्य नाम असे म्हणतो. काय म्हणतो? सामान्य नाम. तसं या ठिकाणी कुंभकर्ण हे एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे ते मुळातलं काय होतं? विशेष नाम होतं. काय होतं? विशेष नाम. पण या विशेष नामाचं या ठिकाणी झोपण्याचा गुणधर्म आता मुलासाठी दर्शवला जातो, म्हणून त्याला इथं आपण काय म्हणायचं? सामान्य नाम. काय म्हणायचं? सामान्य नाम. पुढे जाऊया.
आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत, सुदामा नकोत, भीम हवेत. लक्षात घ्या. स्पेशल जर आपण म्हटलं मैत्रीसाठी नेहमीसाठी सांगतो की मैत्री असावी कोणासारखी, तर सुदामा आणि श्रीकृष्णासारखी. कारण सुदामा हा श्रीकृष्णाला भेटायला गेला तेव्हा तो त्याच्या घरामध्ये काय त्याला घेऊन जावं असा मनामध्ये जेव्हा विचार आला तेव्हा त्याला खरेदी करण्यासाठी दुसरं काही त्याच्याजवळ नव्हतं, पैसा नव्हता, तो गरीब होता. मग त्यानं काय केलं, एक घरामध्ये असला जो पिपा आहे त्या पिप्यामध्ये थोडे पोहे चिटकून राहिलेले होते, तेच त्यानं तसा हात घातला आणि घेतले आणि धोत्राच्या सोंग्यामध्ये गाठ मारली आणि मित्राच्या भेटीसाठी गेला. अशी आख्यायिका मित्राच्या संदर्भात सांगितल्या जातं. आणि आजही आपण म्हणतो मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवा येला उंबऱ्यासारखा, आणि मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अनंत राऊतांची अतिशय प्रसिद्ध असलेली जगप्रसिद्ध झालेली कविता आपण सांगत असतो. पण मित्र हो, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात कोण पाहिजे? सुदामा नकोत, तर कोण पाहिजे? भीम हवेत. लक्षात घ्या. सुदामा म्हणजे कोण? तर सुदामा म्हणजे या ठिकाणी असलेला नेभळट. नेभळट म्हणजे हा शब्द प्रयोग का केला, तर गरीब आणि भित्रा. नेभळट आहे तो. या ठिकाणी तो स्वतःचं जीवन जगत असताना तशा प्रकारचं साधं जीवन जगतोय आणि भित्रा आहे आणि स्वतःच गरीब आहे. म्हणून आम्हाला सुदामा नकोय, आम्हाला सुदामा नकोय. आम्हाला कोण पाहिजे? तर भीम पाहिजे. आणि भीम म्हणजे कोण? तर भीम म्हणजे पराक्रमी, शौर्य, रणांगण गाजवणारा, त्या कौरवाला हरवण्यासाठी हातात गदा घेऊन कधीही रणांगणावर आपलं शौर्य दाखवणारा, तो म्हणजे भीम. म्हणजेच या ठिकाणी बलाढ्य असा, बलाढ्य शूरवीर असा आपण शब्दप्रयोग त्याच्यासाठी करतो. आणि आम्हाला आजच्या विद्यार्थ्यामध्ये सुदामा नकोत भीम हवेत म्हणजे सुदामा आणि भीम हा शब्द कोणासाठी वापरतोय? विद्यार्थ्यासाठी वापरतोय. कोणासाठी वापरतोय? विद्यार्थ्यासाठी. स्पेशल सुदामा म्हटलं तर विशेष नाम, स्पेशल भीम म्हटलं तर विशेष नाम, परंतु हे विशेष नाम विद्यार्थ्यासाठी वापरत आहेत म्हणून ते झालेत सामान्य नाम. म्हणून इथं म्हणूया विशेष नामाचं काय होते मित्र? सामान्य नाम होते. काय होते? सामान्य नाम होते. म्हणून विशेष नामाचं इथे झालंय सामान्य नाम. लक्षात आलं? पुढे जाऊया, पुढचा प्रकार पाहूया. आता पाहूया आपण सामान्य नामाचे विशेष नाम. सामान्य नामाचे विशेष नाम. सामान्य नामाचे विशेष नाम दिसते व्यवस्थित? ओके. सामान्य नामाचं विशेष नाम हे पाहत असताना पहा इथे आपण पाहूया सामान्य नामाचं विशेष नाम. आपण घेऊया त्याची उदाहरणं आणि उदाहरणं घेत असताना म्हणूया माझे आजोबा. माझे आजोबा. आजोबा कालच नगरहून आले. नगरहून आले असा आपण शब्दप्रयोग करूया. नंबर दुसरं या ठिकाणी म्हणूया शेजारची तारा सीए झाली. कोण झाली? सीए, चार्टर अकाउंटंट. या ठिकाणी पहा शेजारची तारा सीए झाली. हे दोन उदाहरणं मित्र समजून घेऊया. सामान्य नामाचं काय आहे? विशेष नाम. सामान्य नामाचं विशेष नाम होते का ते आपल्याला पाहायचं आहे आणि ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी हे उदाहरण घेऊया. आणि तिसरं उदाहरण आपण पाहूया आमची बेबी. आमची बेबी कॉलेजात जाते. आमची बेबी कॉलेजात जाते. आता आपण समजून घेऊया या ठिकाणी माझे आजोबा कालच नगरहून आले. आता या शब्दाला आपण अंडरलाईन करूया. लक्षात घ्या इथे शब्द घेऊया तो नगर. दुसऱ्या वाक्यामध्ये शेजारची तारा, हा तारा शब्द आपण या ठिकाणी घेऊया. तिसऱ्या वाक्यामध्ये आमची बेबी, बेबी हा शब्द आपण या ठिकाणी घेऊया. आता बघा आमचे आजोबा कालच नगरहून आले. नगर म्हणजे काय? कोणतेही शहर. नगर म्हणजे काय होते? कोणतेही शहर. कोणत्याही शहरासाठी आपण नगर असं म्हणतो म्हणजे ते सामान्य नाम. कोणतेही शहर म्हणजे याच्यातून पर्सनली कोणत्याही एका शहराचा अर्थबोध झाला नाही म्हणून त्याचं नाव आहे सामान्य नाम. म्हणजे सामान्य नाम या ठिकाणी आपण घेतलं. आता नगर हे सामान्य नाम आहे. तारा म्हटलं की नक्षत्र, आणि नक्षत्र याला सुद्धा आपण समान गुणधर्म म्हणतो.
कोणताही तारा दिसला त्याला म्हणलं तारा दिसला, तारा आहे, तारा आहे, तारा आहे. शुक्र तारा म्हणत असेल तर विशेष नाम. पण तारा म्हटल्याच्या नंतर इथं सामान्य नाम. नंतर आहे बेबी. बेबी म्हणजे लहान मूल. बेबी म्हणजे लहान मूल. आता लक्ष द्या, नगर म्हणजे कोणतेही शहर, तारा म्हणजे नक्षत्र, बेबी म्हणजे लहान मूल. पण मित्र हो, इथे आपण घेत असताना ज्या ज्या शब्दाला अधोरेखित केलं तो शब्द आपल्याला कोणतं नाम दर्शवतो ते शोधायचं आहे. मग ते शोधण्यासाठी माझे आजोबा कालच नगरहून आले. कुठून आलेत? नगरहून आलेत. मग नगरहून आले याचा अर्थ म्हणजे कोणत्याही शहरातून आले असा अर्थ बोध होतो का? तर नाही. महाराष्ट्रातला एकमेव असा जिल्हा आहे ज्याला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, तो म्हणजे अहमदनगर. कोणता आहे? अहमदनगर. याला आपण अहमदनगर, आता मात्र त्याला अहिल्यानगर असं आपण म्हणतो. परंतु नगर म्हणजे अहमदनगर या शहराचा अर्थबोध होतो. आणि ज्यावेळेस अहमदनगर असं आपण म्हणतो तेव्हा ते आहे विशेष नाम. काय? विशेष नाम. म्हणजेच माझे आजोबा कुठून आले? तर अहमदनगरहून आले. म्हणजे सामान्य नामाचं काय झालं रे? विशेष नाम. काय झालं? विशेष नाम. नंबर 2, शेजारची तारा सीए झाली. शेजारची तारा सीए झाली. तारा म्हणजे काय? नक्षत्र. नक्षत्र हे शिकते का? अभ्यास करते का? आणि त्यातल्या त्यात सीए, चार्टर्ड अकाउंटंट, पैसाच पैसा, खोऱ्यानं पैसा उडायचा. अरे बापरे. या ठिकाणी शेजारची तारा सीए झाली म्हणजे तारा हा शब्द नक्षत्र म्हणून या ठिकाणी आलेला नाही मित्र. तर शेजारची तारा म्हणजे शेजारी राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहे त्यांच्या घरामध्ये तारा नावाची मुलगी आहे, ती आता काय करते? सीए करते. म्हणजेच याचा अर्थ हे झालं विशेष नाम. म्हणजे एका व्यक्तीसाठी वापरलेलं नाम आहे म्हणून ते झालं विशेष नाम. परंतु मूळचं आहे ते नक्षत्र म्हणजे सामान्य नाम. म्हणून या सामान्य नामाचं काय झालं? विशेष नाम. काय झालं? विशेष नाम. नंबर 3, आमची बेबी कॉलेजात जाते. आता बेबी म्हणजे लहान मूल, आणि लहान मूल हे कॉन्व्हेंट मध्ये सुद्धा जात नाही. अगदी छोटं बाळ ते कॉन्व्हेंट मध्ये सुद्धा जात नाही, ते कॉलेजात कसं जाईल का? नाही. म्हणजेच या ठिकाणी आमची बेबी, बेबी हा शब्द एका व्यक्तीसाठी वापरलाय. म्हणजेच ते झालं व्यक्तिवाचक. आणि व्यक्तिवाचक नाम ही कशी असतात? तर विशेष नाम असतात. कशी असतात? विशेष नाम असतात. मग इथे सुद्धा बेबी हा शब्द आमच्या मोठ्या मुलीसाठी वापरला, कारण जी 18च्या नंतर कॉलेजात जायला लागली तिच्यासाठी हा शब्द प्रयोग केला. म्हणजेच या ठिकाणी तो झाला व्यक्तिवाचक. आणि मूळचा मात्र तो होता लहान मूल. परंतु लहान मूल या अर्थानं न घेता तो घेतला एका मुलीसाठी, म्हणून तो झाला व्यक्तिवाचक, तो झाला विशेष नाम. म्हणूनच म्हणूया आपण याचं काय झालं रे? सामान्य नामाचं विशेष नाम. काय झालं? सामान्य नामाचं विशेष नाम. आता आपण पाहूया भाववाचक नामाचे विशेष नाम. भाववाचक नामाचे विशेष नाम. भाववाचक नामाचे विशेष नाम. बघा इथे आपण त्याची उदाहरणं घेऊया. भाववाचक नामाचे विशेष नाम कसे होते? तर बघा, मामाची माधुरी सुंदर नृत्य करते. नंबर 2, लक्षात घ्या, कारण या ठिकाणी आपल्याला शिकायचंय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मामाची माधुरी सुंदर नृत्य करते. कशी करते? सुंदर नृत्य करते. आता या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊया. आमचा आनंद पायलट होणार. नंबर 3, पुण्याची शांता महासंचालक झाली. बघा, मामाची माधुरी सुंदर नृत्य करते हे समजून घेत असताना आपण गृहीत धरूया या ठिकाणी की आता आपल्याला समजून घ्यायचंय, मामाची माधुरी सुंदर नृत्य करते. माधुरी हा शब्द, दुसऱ्या याच्यात आनंद हा शब्द, तिसऱ्या याच्यात शांता हा शब्द. लक्षात द्या, मामाची माधुरी सुंदर नृत्य करते. आताच आपण पाहिलं मधुर या शब्दापासून माधुरी हा शब्द तयार होतो. तसा हा मूळचा आहे भाववाचक नाम. काय आहे? भाववाचक नाम.
आता भाववाचक नामाचं विशेष नाम होते का ते पाहण्यासाठी वाक्य पुन्हा वाचूया. मामाची माधुरी सुंदर नृत्य करते. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे डान्स करते. कोण? माधुरी दीक्षित. ठुमका मारते की नाही? मग या ठिकाणी मामाची माधुरी सुंदर नृत्य करते म्हणजेच मूळचा असलेला भाववाचक नाम इथं काय झाला मित्र? विशेष नाम. कारण माधुरी हे आपण एका नर्तकीला, एका बॉलिवूडच्या हिरोईनला, एका मुलीला उद्देशून म्हटलेलं आहे की मामाची माधुरी सुंदर नृत्य करते म्हणजेच भाववाचक नामाचं काय झालं? विशेष नाम. काय झालं? विशेष नाम. नंबर 2, आमचा आनंद पायलट होणार. आमचा आनंद पायलट होणार असा आपण आनंद शब्द प्रयोग केला तर आनंद म्हणजे भाव दर्शवणारा शब्द, त्यालाच आपण म्हणतो भाववाचक नाम. परंतु कोणाचा आनंद? आमचा आनंद पायलट होणार. तो आनंद पायलट होणार म्हणजे तो काही विमान चालवणार का मित्र? तर इथं आनंद हा शब्द व्यक्तिवाचक आलाय. मग ज्या वेळेस व्यक्तीचा अर्थबोध होतो तेव्हा तो सामान्य नाम किंवा भाववाचक नाम राहिलेला नसून या ठिकाणी झालाय तो विशेष नाम. काय झालाय? विशेष नाम. म्हणजेच भाववाचक नामाचं काय झालं? विशेष नाम. नंबर 3, पुण्याची शांता महासंचालक झाली. शांत, शांती, शांता अशा प्रकारचा शब्दप्रयोग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तो शब्द मुळातला आहे भाववाचक नाम. काय आहे? भाववाचक नाम. परंतु पुण्याची शांता महासंचालक झाली म्हणजे एका मंडळाची महासंचालक या ठिकाणी बनली किंवा पोलीस महाराष्ट्राची महासंचालक झाली असा शब्दप्रयोग ज्यावेळेस आपण या ठिकाणी करतो तेव्हा शांता या शब्दातून आपल्याला भाव दर्शवत नाही तर एका व्यक्तीचा अर्थबोध दर्शवतो. आणि ज्या वेळेस व्यक्तीचा अर्थबोध दर्शवतो तेव्हा त्या ठिकाणी ते भाव राहत नसून तो होतो व्यक्तिवाचक. आणि ज्या वेळेस व्यक्तिवाचक होतो तेव्हा त्याला म्हणतो आपण विशेष नाम. काय म्हणतो? विशेष नाम. म्हणजेच भाववाचक नामाचे काय झाले? विशेष नाम. काय झालं? विशेष नाम. आणि अशाच प्रकारे नामाचं इतर कार्य सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि ते बघण्यासाठी आपण पाहूया पुढच्या